गांजा तस्करीत भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षाला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी नागपूरच्या काटोलमधून 6 जणांना ताब्यात घेतले। वैभव काळे असं भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षाचं नाव आहे। आरोपीकडून 6,72,000चा गांजा जप्त करण्यात आला। मंत्री संजय शिरसाट यांनी शंकरराव चव्हाण यांचं नाव न घेता खासदार अशोक चव्हाणांवर टीका केली आहे। मी शाळेत असताना शंकरराव चव्हाण म्हणाले होते की नांदेडला लंडन बनवेल, तेव्हापासून मला नांदेड पाहायचं होतं। मी मधल्या काळात नांदेडला आलो, मात्र लंडन कुठेही दिसलं नाही असं चव्हाणांनी म्हटलंय। मंत्री संजय शिरसाट यांच्या टीकेचा खासदार अशोक चव्हाणांनी समाचार घेतलाय। शिरसाट यांनी केलेलं वक्तव्य बेजबाबदार आहे। टाइमपास करण्याकरता येऊन जाणं आणि मत खराब करणं याशिवाय या वक्तव्याला काही महत्त्व नाही असं शिरसाटांनी म्हटलंय। वाशिमच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांनी भाजपवर टीका केली आहे। भाजप हा विषारी पक्ष असून भारताचं संविधान बदलण्याचा घाट घालतोय असं संजय देशमुखांनी म्हटलंय। भाजपाच्या नगराध्यक्ष उमेदवार शिल्पा खोत यांनी निलेश राणेंची एक फोन क्लिप भाषणामध्ये ऐकवली। त्यावर निलेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे। शिल्पा खोत यांना तुम्ही आमच्या पक्षात आलं पाहिजे, तुमचं स्वागत आहे, तुम्ही शिवभक्त आहात, हेच सर्व मी कॉलमध्ये बोललो, मला माहीतच नव्हतं की यांच्याकडे खोटी सर्टिफिकेट आहेत असं निलेश राणे म्हणाले। शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचार रॅली काढत मतदारांशी संवाद साधला। नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या भाजप उमेदवारांना विजयी करा असं आवाहन त्यांनी केले। यावेळी आमदार महेश लांडगे यांनीही शिरूर नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास व्यक्त केला। माजी आमदार निर्मला गावित अपघात प्रकरणी कार चालकाला अखेर ताब्यात घेण्यात आले। नाशिकच्या मसरूळ परिसरात राहणाऱ्या रामनाथ चव्हाण या कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले, तर नातवासोबत फेरफटका मारताना एका कारनं गावितांना जोरदार धडक दिली, यात त्या गंभीर जखमी झाल्या। आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंपुढे मित्रपक्षाच्या नेत्यांच्या तक्रारीचा पाढा वाचलाय। मुख्यमंत्री फडणवीसांकडे याबाबत तक्रार करण्याची विनंती केली आहे। जिल्ह्याचे काही नेते बालिश आहेत, महिलांबद्दल अपशब्द वापरत असल्याचंही त्यांनी म्हटलंय। कामठी नगर परिषदेचे काँग्रेसचे पर्यायी उमेदवार आसिफ सरमतिया यांचा उमेदवारी अर्ज नागपूर खंडपीठाने बाद ठरवलाय। त्यामुळे काँग्रेसकडून हाजी अब्दुल शकूर नागानी हे अधिकृत उमेदवार ठरलेत। गोंदियात गेल्या पावसाळ्यात बिबट्याच्या हल्ल्यात आणि वीज पडून मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबियांना सरकारकडून आर्थिक मदत मिळाली आहे। आमदार संजय पुराम यांनी यासाठी प्रयत्न केले होते। बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलेच्या वारसांना 25 लाख रुपये तर इतरांना 4 लाखांची मदत मिळाली।